सध्या आपल्या सगळ्यांपुढे मी विधानसभेला उभं राहावं की नाही हा पेच उभा आहे. सुमीला वाटतंय मी उभं राहू नये आणि मम्माला वाटतंय की मी उभं राहावं. वाटतंय वगैरे काही नाही रे समर. तू विधानसभेला उभा राहणार आहेस. नाही राहणार. एक मिनिट. आता या सगळ्या परिस्थितीत आपल्याला वाद न घालता एक चांगला पर्याय शोधून काढायचा. पर्याय म्हणजे हाच की तू इलेक्शनला उभं राहायचं. ह्यो पर्याय काय पटत नाही मला. तुझ्या पटण्यानं पटण्यावर इथं काहीही गोष्टी ठरणार नाहीयेत. माझी अशी इच्छा आहे की समरने मुख्यमंत्री व्हावं. घरातल्या सगळ्यांचीच तशी इच्छा आहे. राजकारण त्याच्या रक्तात खेळतंय आणि समरने मला तसं कबूलही केलंय. समर सांग हिला. हो मम्मा, मान्य आहे. मी केलंय कबूल तुला. कबूल केलंय पण कधी ते कबूल केलं नाही सासूबाई. आणि पायलट मुख्यमंत्री व्हावा असं मला बी वाटतंय की. मग नाही का म्हणतेस इलेक्शनला? कारण उगाच पहिल्या घासाला खडा लागायला नको म्हणून. आता जर पायलट उभा राहिला तर तो पडणार ही गॅरंटी आहे. म्हणून त्यानं काहीतरी काम करावं, माणसाची मनं जिंकावी आणि मग नशीब आजमावं. काय पायलट? हे सुद्धा मान्य आहे. काय मान्य आहे समर? समरचं नशीब मला जास्त चांगलं समजतं. मी असताना समर हरूच शकत नाही. मी यांना मुख्यमंत्री केलं होतं, समरलाही करी. वाटते तेवढं सोपं नाही सासूबाई. माझ्यासाठी सगळं सोपं आहे. समर, मम्मा खरं सांगू का, मला तुम्हा दोघींचंही पटतंय. म्हणजे दोघींचंही खरं वाटतंय, पण नेमकं आत्ता कोणाचं ऐकावं हे कळत नाही. न कळण्यासारखं काय आहे त्यात समर? अर्थातच माझं खरं आहे. माझं खरं आहे. तुला राजकारणातलं काय कळतं? मला माणसं कळतात. मी काय म्हणतोय मम्मा, राजकारणात बहुमत महत्वाचं आहे. आपण एक निवडणूक घेऊया, घरातल्या घरात. तू विरुद्ध सुमी. जिला जास्त मतं मिळतील तिचं खरं. म्हणजे जी जिंकेल तिचं मी ऐकेन. तू जिंकलीस तर तुझं, आणि सुमी जिंकली तर सुमीचं. समर, हा काय प्रकार आहे? घरात कसल्या निवडणुका? पायलट आणि निवडणुकीचा काय संबंध? खरं सांगू का, मला तुम्हा दोघींचंही पटतंय. दादर मला तुम्हा दोघींचं ऐकायचंय, पण आता एका वेळी ते शक्य नाहीये. आपण बहुमतानेच ते ठरवूया ना. आणि तसंही राजकारणात बहुमत महत्वाचंच असतं. आपण घेऊया एक निवडणूक. चालेल, ये निवडणूक. जिंकणार ताईच आहे. असं काही नाही. सुमी पण जिंकू शकते. अरे समर, ताईचा राजकारणातला अनुभव किती आहे माहिती आहे ना तुला. ताईच जिंकणार इलेक्शन. मला एवढा कॉन्फिडन्स आहे. नुसता कॉन्फिडन्स नाही समर, खात्री आहे. ताईच जिंकणार. काय ताई? हो, जिंकायची सवयच आहे मला. मग अनुराधा, निवडणूक घेऊया म्हणतेस? घेऊन टाका. माझी ताईच जिंकणार. माझ्या ताईची पोहोच कळेल लोकांना सगळ्या. समर, निवडणूक डन करून टाकू. ठीक आहे, निवडणूक घेऊन ठरवूया. नाही. हा का? घाबरलीस का तू? सुमीची चूक नसेल तर कुणाला बी घाबरत नाही. समर, मग होऊन जाऊ दे निवडणूक घरातल्या घरात. ताई विरुद्ध सुमन. ठीक आहे, मग उद्या घेऊन टाकूया मतदान. बघूया कोण जिंकते ते. मीच जिंकणार. मी जिंकणार. बबन्या, सुमित्रा आता रोज बॉम्ब टाकते. या आधी पायलटच्या इलेक्शनला विरोध, आता तर स्वतःच उभी राहिली इलेक्शनला, आणि ती बी त्या ताई मॅडमच्या विरोधात. मला तर आता बंगल्यावर जायचं म्हणजे भ्याच वाटायला लागलं यार. तुम्हीच इलेक्शनला उभी राहिली ताई मॅडमच्या विरोधात.
बाबा हे कारखान्यावरचं डबं थोडं टायमात नीट पोहोचू बर का. आणि तात्या तुम्ही आराम करा. आता कसला आराम सुने? का काय झालं? अगं तू स्वतःच्या सासूच्या विरोधात इलेक्शनला उभी राहिलीस. अगं लोक काय म्हणतील? अगं घरातल्या घरात विरोधक बरं दिसतंय का? आम्ही काय गावभर प्रचार करत फिरणार नाही लोकांना कळायला. घरातल्या घरात होणार आहे इलेक्शन. मी भामाजीला बोलवून आणू का? म्हणजे चूक काय बरोबर सांगतील त्या. काय गरज नाही. आणि तात्या मी सासूबाईंच्या विरोधात नाही, त्यांच्या निर्णयाच्या विरोधात उभी राहिल्या. मला त्यांचे विचार पटत नाहीत. हा म्हणजे ती वेगवेगळ्या विचारधारा असं म्हणतात तसलंच ना. जे असेल ते असेल, मी माझ्या नवऱ्याच्या भल्यासाठी करते. आणि जर का मला कुणी अडवलं तर डोक्यात झाडच घालीन त्याच्या. अगं पण मी कुठं अडवायला लागलोय? नाही मी सांगितलं. काय जण असतात ताई मॅडम ना घाबरणारी. कोण? उगा आता सोंग आणू नकस. चुपचाप कारखान्यावर डबं पोचू. तात्या येऊ का मी? बबन्या, अरे सुमीला मी बारक्यापणी राजकारणात घालायला पाहिजे होती. आमदार सोड, पण सरपंच नक्की झालेस त्या पूर्वी. सुरेश, राजकारण म्हणजे काय जिल्हा परिषदेची शाळा आहे वैर कुणाला पण घ्यायला? राजकारण म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नसतंय. आणि त्यात ताई मॅडमच्या सारखा विरोधक जर पुढं असेल का नाही तर मग लयच अवघड आहे बाबा. मला लय भ्या वाटायला लागलंय. सुरेश, मी कारखान्यावर जाऊन डबं पोचवून येतो, तोवर तो आराम कर बर का. बबन्या, सुमी तुझी बहीण आहे का नाही? हा आहे की. हा, मग तुझी बहीण इलेक्शनला उभी राहिली असताना तू इथे येऊन आराम करणार होई? नाही तुझी काळजी घेणार की. अरे बाबा, माझी काळजी सोड, सुमीची काळजी कर. तूच म्हणला नव ताई मॅडम सारखी विरोधक म्हणजे लय अवघड. मग तू कारखान्यावर डबं देऊन डायरेक्ट बंगल्यावर जा सुमीच्या प्रचाराला. अरे पण बिन काय नाही, सुमी हारली म्हणजे पायलट हारला. आता तूच विचार कर, सुमी आणि पायलट हारल्याला तुला चालणार आहे का? अजिबात नाही चालणार. मग कारखान्यावर डायरेक्ट बंगल्यावर जायचं सुमीच्या प्रचाराला. सुमी जिंकली पाहिजे बघ. आता सांग बरं, कारखान्यावर कुठं जायचं? डायरेक्ट बंगल्यावर सुमीच्या प्रचाराला. हा बरोबर आहे. आता जा लवकर. बरोबर. आले का रे सगळे? अरे गेट वरनं इथे यायला एवढा वेळ लागतो? बर ठीक आहे, नीट उभे राहा सगळे. नरसू, अरे काय आहे सगळं? काही औपचारिकता. इलेक्शन म्हणलं की हे सगळं करावं लागतं ना. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या घरामध्ये इलेक्शन लागलेली आहे आणि या इलेक्शनला आपल्या तारणहार थोर समाजसेविका ताई मॅडम उभ्या आहेत आणि त्यांच्या विरोधात सुमन. तर मला सांगा, कोणाकोणाला वाटतंय की समर साहेब मुख्यमंत्री व्हावेत? त्यांनी हात वर करावा. भाऊजी, तुम्हाला नाही वाटत आहे? अनुराधा, तुला वाटत नाही का? हा, हात खाली करा, हात खाली करा. तर आपल्या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन ताई मॅडम या इलेक्शनला उभ्या आहेत. आपल्या सगळ्यांचे पगार त्यांच्या हातात आहेत.
त्या जर निवडून आल्या तर आपल्या पगारात भरघोस वाढ होईल, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तरी ताई मॅडमचं नाव चिठ्ठीवर लिहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असा या मामासाहेबाचा आदेश आहे. वय मामासाहेब. तर आता ताई मॅडम 2 शब्द बोलतील. ताई मॅडम. अरे नरसू, तू म्हणालास तेच. आपले समरसिंग साहेब मुख्यमंत्री व्हावेत, ह्याकरता सगळ्यांनी मलाच मत द्यायचंय. लक्षात राहील ना? हो हो, लक्षात आलंय सगळ्यांच्या. तर सभा संपलेली आहे, आपापल्या कामाला लागा. ताई, सगळ्यांनाच वाटतंय समर मुख्यमंत्री व्हावा, ही सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळे 1,00,000% तूच निवडून येणार. वैजी, ताई, आज या खानावळवालीचं डिपॉझिट जप्त होणार. सुमे मॅडम, मी कुणाला मत देऊ? तुम्हाला ज्याचं मत पडते तुम्ही त्याला मत द्या. हा. सुमी, अगं अनुराधाचा प्रचार सुरू झालाय, तू नाही का करणार? मामांच्या घरातल्या घरात काय प्रचार करायचा आहे आणि माझं काय म्हणणं आहे ते माहिती आहे की सगळ्यांनी? अगं माहीत असणं आणि पटणं यात फरक आहे. आणि तुला जर तुझं मत पटवून द्यायचं असेल ना, तर तुला प्रचार करायलाच पाहिजे. नाही, मला नको वाटते प्रचार करायला. मला काय वाटते सांगू का, ही निवडणूक तू जिंकायला पाहिजेस. शेवटी प्रश्न समोरच्या भविष्याचा आहे. माझं म्हणणं जसं तुम्हाला पटलंय तसं बाकीच्याच बी पटल. तुम्ही बिंदास राहा. सुमी, अगं राजकारण घरातलं असू दे नाहीतर बाहेरचं, कधी लाईटली घ्यायचं नसतं. कारण राजकारणात कधीच काही फिक्स नसतं. तेव्हा तू तुझा प्रचार सुरू कर आणि तुझं म्हणणं सगळ्यांना पटवून दे. समरसाठी एवढं पण करणार नाहीस का तू? पायलटसाठी मी काय बी करीन. मग झालं तर तू तुझा प्रचार सुरू कर. काय झालं पायलट? कसलं विचारत आहेस? नाही ग, काही नाही, असंच. तुला राग आलाय का माझा? अगं नाही ग, मी कशाला चिडू, आणि तेही तुझ्यावर. पक्का नाही ना? नाही. पायलट, मी एक ठरवले. काय? मी माझा जोर लावणार, प्रचार करणार इलेक्शन जिंकायला. कर ना, काहीच प्रॉब्लेम नाही. घरातल्या घरात असलं तरी सुद्धा इलेक्शन आहे. हा, पण ह्या सगळ्यात जर मी जिंकले तर सासूबाईंना तो अपमान वाटणार, त्यांना वाईट वाटणार, आणि त्यांना वाईट वाटलं तर मला बी वाईट वाटणार. मला तर काही कळना झाले बघ, काय चूक काय बराबर ह्याची सगळी भेळच झाल्या. हे बघ सुमे, साधं आहे. तू जर इलेक्शनला उभी राहतेस तर जिंकण्यासाठीच उभी राहा. मम्माही जिंकण्यासाठीच उभी राहते ना. आता यात कोण जिंकेल कोण हरेल, पण यात बरोबर चूक याचा काही संबंधच नाही, आणि कोणाला वाईट वाटण्याचाही काही संबंध नाही. तुला तुझी मतं बरोबर वाटतात आणि मम्माला तिची बरोबर वाटतात. पण तुला काय वाटते हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तू नाराज नाहीस ना? मी लढू का नको हे मनापासून सांग. तू नाही म्हटलास तर मी माघार घेईन. सुमे, तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा, तू जर कोणा एकाच्या बाजूने मला उभं राहायला सांगितलंस तर अजिबात नाही. मला तुम्ही दोघी तितक्याच महत्वाच्या आहात. मी जाऊ माझ्या पद्धतीनं? बिंदास जा. ठीक आहे, मग मी लागते तयारीला. रामदादा, श्यामदादा,
काय सुमी मॅडम? मला जरा तुमच्या संकट बोलायचंय. काय? म्हणजे सगळ्यांसंकटच बोलायचंय. तुम्ही दोघं जरा लॉन मध्ये जाऊन बसा, मी बाकीच्यांना बोलवून आणते. चालतंय सुमी मॅडम. जा. बबन पोचलंच का डबल नीट? सुमी तू काम सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का? बट चल एक काम आहे. त्यासाठी चालू आहे मी. आता बघ तुझ्या प्रचाराचा कसा दुरळा तोडवणार मी. चल ताई ही खानावळवाली चांगलाच प्रचार करायला लागली ग. करू देत रे नरसू, करू देत. रिझल्ट काय येणार आहे हे मला चांगलंच माहितीये. हिने कितीही उड्या मारू देत, माझ्या राजकारणापुढे ही किस झाडकी पत्ती. तू काही टेन्शन घेऊ नकोस. अरे मी टेन्शन घेत नाहीच आहे ताई. ही खानावळवाली ना तुझ्या पुढे किस झाडकी पत्ती नाही, पाला पाचोळा आहे, पाला पाचोळा. अगं मी फक्त हसतोय. म्हणजे कसा प्रचार करते बघ ना, जागतिक निवडणूक असल्यासारखा. वेडी आहे का ही खानावळवाली? नरसू ते म्हणतात ना, कधी नाही मिळलं आणि गटागटा गिळलं. तसं आहे हिचं. गल्लीतला प्रचार आपण दिल्लीत होत हे लक्षात ठेव. चला बसून घ्या सगळ्यांनी. उभंच राहतो. पहिली सभा उभ्याच झाली. ही सुमीची सभा आहे. चला बसा बसा हो बसा. बसा बसा बस की तू पण. न तो तू बस. बर हिची बी सभा जोरदार होणार बघा. काय हो, खानावळवाले बी चांगलीच हवा करायला लागलेत. शालू हवा फक्त ताई मॅडम आणि या नरसुमावाची आहे. बघ आता कशी उधळतो हिची सभा. पाऊसच पाडतो. जपून बर का, पावसाळी सभा लय डेंजर असते बाई. शालू मामासाहेब कोण आहेत? मी. बघ आता मला पायलटने ह्या इलेक्शनला उभं राहू नये असं वाटतंय. अहो नाही सुमी मॅडम, अहो आपले समर साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. होय, पण पायलटनं आजपतूर काहीच काम केलं नाही. मग लोक त्याला कामच देतील आणि अजून त्याला माणसं नीट ओळखत बी नाहीत. सुमी मॅडम ते ताई मॅडम बराबर करणार सगळं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. वय वय ताई मॅडम जिंकून आणताल बघा साहेबांना. हे बघा, ताई मॅडमची राजकारणात मोठी पोच आहे हे खरं आहे, पण त्या टायमाला आपलं मोठं साहेब होतं आणि त्यांना राजकारणाचा मोठा अनुभव होता. पायलटला काहीच अनुभव नाही. तुम्ही मॅडम तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, नतला अनुभव. पण ताई मॅडम थमल साहेबांना दिनतूनच आणणार. होय, समर साहेब मुख्यमंत्री झालंच पाहिजेत असं हवं सगळ्यांनाच वाटतंय. पटतंय आम्हाला ताई मॅडमचं. चलय हे बघा, मामासाहेब काय होईल होईल सगळं सगळं होईल. ऐकत मला काय म्हणायचं ते. हो हो आलं. हो नो काय प्रॉब्लेम नाही. मामासाहेब हो 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 नाही करा. बसा खाली नाही तुम्ही करा. हो बसा. तुम्हाला काय आता मी काय सांगते ते महत्वाचं आहे. पायलट जर उभा राहिला आणि पडला तर तो परत उभा राहणार नाही आणि हे पक्का आहे. तुम्ही वर विश्वास ठेवा. माझा अनुभव सांगतोय पायलट नाही उभा राहायला पाहिजे.
पाहिजे. तुम्हाला जर पायलट मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही मला मत द्या. आपल्या सगळ्यांच्या पायलटसाठी द्या.